तब्बल 2 महिन्यानंतर आम्ही बाहेर चाललोय कुठेतरी फिरायला, कारण का 2 महिने मी घरातच बसून होतो. पाठीला अक्षरशः वन उमटलेत त्या खिडकीचे, एवढा बसून बसून कंटाळला. तर काल प्लॅनिंग केला की जायचं म्हणजे जूला जायचं, कारण का तोच एक प्लेस आहे जिथे मन प्रसन्न होतं. तर आता बघू, आता जायचं चाललो स्टेशनला. गाडी 12:30ची आहे. तिथून मग सीधा दादर. आणि अजून एक जण आम्हाला भेटणार आहे उल्हासनगरला, पण तुम्हाला ते व्हिडिओत कळेल आता ते कोण भेटणार आहे ते. तर व्हिडिओ बघत राहा लास्ट पर्यंत तुम्ही. मी तुम्हाला बोललो होतो मगाशी की उल्हासनगरला आम्हाला एक जण भेटणार आहे. तर ती ही आहे समोर तुम्ही बघतायत, ही भाग्यश्रीची बहीण आहे छोटी, आणि त्यांचा हा मुलगा मानव. फायनली आता आम्ही अंधेरी स्टेशनला उतरतो. कोणाचं घर? समुद्रच एक अशी जागा आहे ना, असा प्लेस आहे की तिकडे माणूस सगळं काही टेन्शन फ्री होऊन राहतो. जूला जेव्हा मी येतो ना, तेव्हा तिथून हलूच नाही वाटत मला. काय माहिती का, इकडे एक वेगळाच ऑरा आहे, वेगळाच वाईब आहे. आता खाऊन तर तुझं झालंय, तर आता तू इथेच आहे म्हणजे त्या पाण्यापासून तर लांबच आहेस. आता पाण्याच्या इथे जायचं आहे का तुझा विचार? हो, आता मी पाण्यामध्ये जाणार, मस्त व्हिडिओ शूट करणार, फोटो शूट. नाही रे, किनाऱ्यावरती. फिरता फिरता मला हे 3-4 कुत्रे दिसले. त्यातून हा एक खोदतच होता कंटिन्यू 5 मिनिटापासून बघतोय. तर त्याला मी विचारलं, नक्की बाबा तू खोदतोय तरी कशाला? तर तो म्हणला की इथून मला दुबईपर्यंत सुरंग खोदायची आहे. अरे मानवची बांगडी जा लवकर, कोणतरी घेऊन ये लवकर. अरे बस कर भाई, पागल कर दिया पीछे छोड़.
झालेत. लय लाल झालेत पाय. कशाला काढायचं का उगाच? म्हणून मी झालं होतं. बॅग घेऊन चल ना खांद्यावरती. महिला राहू दे नाही ते थांबते का तुम्ही व्हिडिओ काढून थांब इथे चल. चला आता हेच व्हिडिओ शूट फोटो शूट चालू आहे ना. तर तिचं लक्षच तिच्याकडे कोणाचं लक्षच नाही पण सगळे तिला बघतायत. मी तर माझी ना ही असेल 7वी 8वी वेळ असेल. हो पानी पानी उड़ान में लगता था पूरा तेरे तेरे तक टंका छोड़ नहीं रहा देखो पानी के शंक आता काय आता लेट झालेलं थेट जाणार आहे इस्कॉनला. इस्कॉनला जाऊन करणार काय? मग एक काम कर तू आज जा मी बाहेर उभा आहे. मला काय एकदा मला तर मी तर बोललो की पण ऍक्च्युली इथे ना मला एकट्याला यायला पाहिजे होतं. मी तुला चुकी केली. मी एकटा आलो असतो ना खुर्ची घेऊन इथे टाकून बसलो असतो मधून मस्त छानपैकी बसलो. मानवचा जोश आता पहिल्यासारखा वाटत नाहीये जसा ते आधी आलेला. वा, जोश आला जोश आला. अरे आता कुठे आहे? इथे ना इस्कॉन ना नक्की. ओके जय श्री कृष्ण. जय श्री असं सांगणार आहे आम्ही जुहू वरून निघालो. इस्कॉनला जाता जाता हे समोरच एक मंदिर लागलेलं आहे. आणि ग्राउंड फ्लोअर पासून ते टॉप फ्लोअर पर्यंत प्रत्येक फ्लोअरवर फक्त देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. आणि हे जे आता समोर दिसते हे आहे इस्कॉनचं मंदिर जुहूमध्ये. आणि हे जुहू बीचपासून एकदम समोरच आहे 2 मिनिटाच्या अंतरावरती. आता इथून आपण आतमध्ये एंट्री करताच इथे सिक्युरिटी चेक होतं. तुमची बॅग वगैरे स्कॅन होणार आणि DFMDमधून जावं लागतं. आणि मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी पाय स्वच्छ धुवूनच आत जाण्यासाठी परवानगी आहे. असं तुम्ही नाही जाऊ शकत. तर हा ब्लॉग आता इथेच समाप्त होतोय. पण व्हिडिओ संपण्याआधी एक सिनेमॅटिक शॉट बघून जावा तुम्ही. समंदर